काय वाटतं? बघा कौल तर आमच्या बाजून दिसतोय आता आणि त्याच्यामुळे विजय परिवर्तन शेतकरी पॅनलचं होईल अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आहे. भाऊ काय सांगाल, लाडकी बहिणीमुळे कर्जमुक्ती करण्याकरिता अडचण निर्माण होते असं हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केलेलं आहे. या सरकारमध्ये सगळे बेताल लोक आपल्याला पाहायला मिळते आहे. यांना द्यायचं असेल तर यांनी प्रामाणिक दिलं पाहिजे. तुम्ही लाडक्या बहिणीची चेष्टा काय करता, शेतकऱ्यांची चेष्टा काय करता? लाडक्या बहिणीमुळेच आता आम्ही सगळा विकास थांबला, लाडक्या बहिणीमुळे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही. हे सगळं सांगण्याचं मागचं कारण काय? या निमित्तानं लाडक्या बहिणीलाही तुम्ही बदनाम करताय आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ पण सोडताय. एका सरपंच वक्तव्य करताना बोलले की आपलं वाटवलं तर जाणारच नाही. इथले उद्योग, इथं ते पोषक वातावरण नाही आहे. महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात उद्योग परप्रांतात चाललेले आहेत हे तर आपण पाहतो आहे. त्याच्याही पलीकडे आपण पाहिलं की महाराष्ट्रातले उद्योगपती या देशातली अनेक आज देश सोडून चाललेले आहेत आणि जगाच्या वेगळ्या वेगळ्या पाठीवर तिथं जाऊन उद्योग उभे करतात आहे. जे भयभीतपणा, जे भीतीचं वातावरण आज महाराष्ट्रात आणि देशात निर्माण केलेलं आहे त्याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावं लागतात आहे. दुसरं आता हे सरकारने, केंद्र सरकारने AI आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या AIमुळे तर अजून प्रॉब्लेम होणार आहेत. जवळपास देशभरातून 4 ते 5 कोटी लोकांना त्यांना रोजगारापासून मुक्त व्हावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली, अशी भीती निर्माण झालेली आहे. सरकारने AI आणावं पण मॅन पॉवर कमी करण्याची चुकी करू नये, नाहीतर या देशातली सगळी आर्थिक परिस्थितीच विस्कळीत येणार. पैशाची जी सायकल आहे तीच थांबून जाणार आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीला तातडीनं केंद्र सरकारने सुद्धा याचा खुलासा केला पाहिजे. AI आणलं त्याचं स्वागतच करू, त्याला काही विरोध करण्याचं कारण नाही, पण त्याचे परिणाम हे लोकांना रोजगारापासून मुक्त व्हावं लागत असेल तर ही परिस्थिती भयानक होऊ शकते. धनंजय मुंडे जर निर्दोष आढळले तर त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळायचा अजित पवार. त्यांचं सरकारमध्ये कोणाला घ्यायचं, कोणाला मंत्री करायचं ते त्यांचा अधिकार आहे. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्रातलं राजकारण जे गढूळ करण्याचं काम भाजप आणि या महायुतीने केलेलं आहे ते तर आता सगळ्यांना स्पष्ट दिसतं आहे. एकदम खोटं बोलणारी लोक स्वतःच सर्टिफिकेट देतात आजकाल. ते त्यांचा जवळ गेला की तो वॉशिंग मशीनमध्ये धुतला जातो, त्याला कोर्टाची गरज नाही. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आहे ती परिस्थितीला चक्की पिसिंग करायला निघालेले लोक आता ते जे गुन्हेगार आहेत त्यांच्याच बाजूला बसतात. त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय जे काही मूल्यमापन होतं ते भाजपने महाराष्ट्रामध्ये संपुष्टात आणलेलं आहे. त्यामुळे कोण मंत्रिमंडळात येतो, कोण जाणार हा आम्हाला काय तर विषय राहिलेला नाही. जे मंत्री शेतकऱ्यांना कधी भिकारी म्हणतात, शेतकऱ्यांची चेष्टा करतात आणि सातत्यानं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं पाप करतात. एकीकडे आपण पाहिलं असेल की बेरोजगारांची तीच अवस्था करून ठेवली, त्याचप्रमाणे महागाई इतकी आभाळ टेकवली की त्याचा काही आता अंदाजच राहिलेला नाही. त्यामुळे हे सरकार मोजमस्ती करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं नाही. या सरकारला हे जनतेसाठी दिलेलं आहे, पण हे सरकार तसं वागत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या असतील, सर्वसामान्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, ड्रग्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे गुन्हेगारीचा अड्डा बनवण्याचं काम या भाजप आणि महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि लोकांमध्ये भयानक चीड या सरकारच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज मातोश्री भेट झाली आहे, काय सांगा? बघा, मी अनेक दिवसापासून सांगतो आहे की पारिवारिक कौटुंबिक हे आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे. 2 भाऊ एकत्रित येत असतील, बोलत असतील, भेटत असतील तर याला राजकारण करू नये असा आमचा सल्ला आहे. पण मोठ्या प्रमाणात या पद्धतीच्या चर्चा मुद्दामून टाकायचं, जे BJPचं मीडिया सेल आहे त्या पद्धतीनं
आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकारच्या बद्दलचा जो रोष लोकांच्या मनात आहे, या महाराष्ट्राचे जनता या सरकारच्या विरोधात आहे, त्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी दोन भाऊ एकत्रित भेटले की ते का भेटले याच्यावरच चर्चा होते. आणि मला वाटतं की ते गैर नाही, दोघेही भाऊ एकत्रित भेटत असतील तर त्याला विरोध करायचं कोणाचं कारण नसावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.